जय जिनेन सर्वांना, सूर्यकाय जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गुलपापडी। दरवेळी आपण गव्हाच्या पिठाची गुलपापडी बघतो। आज आपण राळाच्या पिठाची गुलपापडी बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये थोडं तूप घालून घेऊया। ह्याच्यात एक वाटी राळाचं पीठ घालायचंय। ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। ज्या वाटीने आपण राळाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने अर्धा वाटी तूप लागलेलं आहे। तूप कमी जास्त होऊ शकतं। हे भाजलेलं आहे। ह्याच्यात थोडीशी इलायची पूड घालायची आहे। हे भाजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। ज्या वाटीने आपण राळे घेतलं होतं त्या वाटीचं पाऊण वाटी गुळ घ्यायचंय। ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। आता या तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घ्यायचंय। ह्याला फसरून घ्यायचंय। आता याच्यात काजू बदामचे काप टाकूया। आता याला थोडं थंड होऊ द्यायचंय। थंड झालेलं आहे। आता आपण याचे बारीक पीस करून घ्यायचे। ह्याला काढून घ्यायचंय। हे झालं आपलं राळ गुळाची गुलपापडी तयार। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेन आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।